करायचं पूर्ण. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आता उठलो आहे मी सकाळ सकाळ, चाय नाश्ता वगैरे. सकाळी सकाळ उठलेलो, बघतो तर कालचा ब्लॉगचा एंड केला नव्हता. मग तो कालच्या ब्लॉगचा एंड करत होतो. परत एडिट पण बाकी होता कालच्या ब्लॉगचा, तर तो पण करत होतो. त्यामुळे आता सकाळी हा ब्लॉग बनवायला जरा लेट झाला, पण हाच ब्लॉग पुढे आपण कंटिन्यू करू. आता मी त्यामध्येच पार्ट बनवणार होतो, पण तो एकच फक्त एंडचा बाकी होता म्हणून त्यामुळे लगेच जरा पटापट करून टाकला एंड. आणि हा दुसरा एडिट तो पोस्ट केला मी, कालचा पोस्ट केला आणि हाच नवीन दुसरा आहे. तर आज बघू दिवसात काय काय होतं. तुम्ही बघत राहा दिवसाभरात मी आज काय काय करतो, कुठं जातो वगैरे. आता मोस्ट ऑफ काय प्लॅन तर नाही आहे. आज फक्त ग्राउंडला जायचं आहे. काल मी बोललो ग्राउंडला जाणार आहे, पण गेलेलो पण तुम्हाला दाखवलं नाही, कारण की मी फोन घरीच विसरलेलो. चार्जिंग केली नव्हती तर घरीच राहिलेला फोन, त्यामुळे तिकडेच राहिलेला फोन. मस्त पुरणपोळी खावाच. पुरणपोळी पण आहे एक पुरणपोळी आणि चाय बस. आज ग्राउंडला गेलो ना तर दाखवून तुम्हाला. जाणार आहे असं पण दाखवलं. बाय. एक नंबर. हा एक नंबर आधीच उतरला. लुटा मार लूट. अरे झाला एक नंबर नॉक झाला. लूट लूट लूट. हा नशीब गण भेटली. अरे भाई तुला पण अरे शिट लोड त्याचा संपवणार नानाची टांग तुझ्या मारला. इज्जत भाई इज्जत. समोर पण चाललंय, पण आधी हेल्थ मारतो थोडी. हा या आता बिंदास आहे नाडायला. बिंदास नाही घाबरत. ये बिंदास. इथे या साईडला येतो तू. फक्त दिस रे, तुला उडवतो बघ. असा डीपी लोडला टाकता आता थोडं. डीपीच्या एमो. अरे भाई डीपी लोडच नाही. मग डीपीचा तर लोडला टाकतो. हे काळ कुठून उतरला. हे लूट मारतोय. उतर. हा मेला. चाल भाई ओपी बोलते, सबको बोलते. चाल दे ना नानाची टांग तुझ्या. कसा मारला आता. अजून एक. चाल कडक स्प्रे. आपला डीपीचा स्प्रे हार्ड आहे. आपला नाद नाही करायचा डीपीच्या स्प्रे बद्दल. तर आता जेवण वगैरे झालंय. असं आता आंबा खावा. बिटकीचा आंबा बोलता याला. बिटकीचा आंबा भारी लागतो एकदम गोड. मला चोपून खायचं, असं कापून मजा नाही जात. एक नंबर लागतो आंबा. इट्स कॉल्ड बिटकीचा आंबा. हा भारी लागतोय ना. बॉडी आता जिम सगळा बंद आहे, म्हणून ग्राउंडला जायचं विचार झाले. ग्राउंडला आधी मी जायचो खूप. 1 वर्ष आधी जायचो ग्राउंडला. मस्त बॉडी झालेली एकदम. लीन बॉडी एकदम. म्हणजे लीन बॉडी नव्हती एवढी, पण होती, मेंटेन होती. आता काहीतरीच बॉडी वाढत चालली, त्यामुळे परत जायचं जरा. करूयात कुछ ना कुछ चल ही रहा है. ग्राउंडला जायचं ठरवतोय. ग्राउंडला जायचं तर बोलतोय, पण एवढं ऊन आहे ना, तरी पण जाणार आहे मी ग्राउंडला. खूप दिवस गेला नाही, बघून पण येतो. आंब्यामध्ये डीग जास्त वाटतं.
ते बोलतो ना चीक टाईप असतं ना ते तसं घसायला लागतो तो. ते आता खाल्लं, जेवण वगैरे पण झालेलं, तर मग बोललो आता काय करू, तर मग आता गेम खेळत होतो 5. तर आता आहे ना ब्लॉगिंग वगैरे करायला आहे ना खूप मजा येते. ते माझे 2-3 मित्र आहेत, ते पण ब्लॉग वगैरे करतात. त्यांनी आपले ब्लॉग बघितले, आता 3 टाकलेले ना, तर तिन्ही त्यांनी बघितले, तर बोलतात भारी वगैरे. परत ते बोलतात की आम्हाला पण तुमच्यासोबत, म्हणजे ते मला घेऊन जायला बघतात की ब्लॉग करायला. ती लोक जातात गड किल्ल्यांवर वगैरे फिरायला, तेव्हा ती लोक ब्लॉग करतात. तर मला ती लोक मला बोलली की चल तुझं जर ब्लॉग करायचं असेल चांगला, बोललो नवीन लोकांसोबत फिरायला काय जातं, एक्सपिरियन्स भेटायला आपल्याला ब्लॉगिंगसाठी. आणि ते खूप एक्सट्रोवर्ट आहे, म्हणजे कुठे पण डायरेक्ट कॅमेराशी काढतील आणि बिंदास चालत जातील की हा आहे बघा मी असं करतोय तसं करतोय, असं सरळ कॅमेरा पकडतात ती लोक अशी की हां आम्ही चाललेलं आहे. मला असं पकडताच येत नाही, मी असं खाली पकडतो आणि असं बिंदास चालतो. तर बिंदास म्हणजे घाबरूनच चालतो, बिंदास नाही झालं. पण आता ग्राउंडला जायला मगाशी आता मी फोन केलेला त्यांना, तर ते बोलले ये म्हणून, ते निघालेत आता. तर मी पण आता निघतो थोड्या वेळात आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थांबा, व्ह्यू बघा फक्त, व्ह्यू हा व्ह्यू बघा काय भारी आहे सनसेटचा, एक नंबर, एकदम भारी. चिमण्यांचा वगैरे आवाज येतोय फुल. आमच्या झाडांची इथे ना रोज चिमण्या बसतात, रोज दुपारच्या चिमण्या असतात तेव्हा. तिकडे पाणी संपवलं अख्खं त्यांनी. एकदम भारी व्ह्यू, एकदम कडक. आणि आता मी चाललो आहे आपल्या ग्राउंडला, निघायचं आता. मी तुम्हाला बोललेलो ना निघणार आहे, तर त्यासाठी आता निघतो मी पण. याचं ना बॅक कॅमेऱ्याचं नांदत नाही, बॅक कॅमेरामध्ये असं भारी शूट होतं ना याच्यामध्ये, एक नंबर शूट होतं. आणि समोरचा पोरगा आहे ना, मी व्लॉग बनवतो ना, समोरचा पोरगा आणि ती बाई आहे तिकडेची, नुसती इकडेच बघतायत सारखे. त्यामुळे दाखवतो, दिसली का? आता ती दिसणार नाही तुम्हाला, तर नशी दिसेल. हे बघा ती बाई, दरवाजाची ती बाई आहे, तिकडे तो पोरगा. ते व्लॉग बनवतं ना सारखे सगळे बघतायत. त्यामुळे आता मी लगेच निघतो, जास्त बसत नाही, आता लगेच निघू आणि भेटू पुढे. बाय. इथे ना सगळे क्रिकेट खेळतात, सगळे मैदान आहे. त्या आधी आम्ही पण यायचो क्रिकेट खेळायला खूप आधी. आणि हे तिकीट घर, जे इथे कोणच येणार नाही. हे तिकीट घर का बनवलं आहे काय माहिती. इथे ते जे आहे TC तर पण येणार नाही. दातुली स्टेशन आहे इथे वरती, इथे वर. आधी इथे ना ग्राउंडला पण इथून जायचं, इथून ह्या रस्त्याने. ते अख्खा पाणी भरलेलं असेल इथे पुढे, फुल गाव टाईप. दातुली गावच आहे म्हणा एक टाईपचं पुढे. माझ्या आधी मी सगळे जायचे अशा लाईनीत, पोरं अकॅडमीचे रनिंगला. ते पण चालूच अजून. हे लवर्स लोकांनी ना वाट लावून ठेवली. गाडी आली इथे ना, खूप दिवसांनी आलोय. मग आता जरा मस्त वाटते भारी. इथून आधी आम्ही जायचो सगळे अकॅडमीची पोरं, सर्व सकाळ रोज सकाळ संध्याकाळ. पाठी पण आहे, ते दातुली स्टेशन आहे. इथून पुढे पुढचा व्ह्यू दाखवतो. इथून आहे ना रोड आहे खाली उतरायला, तिकडून असं उतरून क्रॉस करून जायचं मैदानाच्या इकडे. आणि ह्या साईडला अख्खी खाडी आहे पूर्ण. ट्रेनचा आवाज, माझा आवाज येत असेल का नाही माहीत नाही तुम्हाला, येतच असेल कारण की जवळ पकडलं फोन. इथे पूर्ण अख्खी खाडी आहे. अकॅडमीची पोरं चालली आहेत आणि आता मी चाललो आहे तिकडे ग्राउंडला. अकॅडमीची पोरं मागाशीच दिसली मला येताना. क्रिकेटच चालू आहे. पुढे मॅचही भरलेत, स्पीकर वगैरे लावला, अनाउन्समेंट वगैरे करतात पुढे. इकडे आधी पाणी भरतं, इथे पावसाळ्यामध्ये खूप पाणी भरते. इथे शेती वगैरे लावतात इथे माणसं. इकडून अशी सरळ जायला रस्ता आहे. काका इथे काय भरतायत? ओ काका घरी जावा.
आला तर ग्राउंडला अख्खे हे शेडबीड लावून ठेवले त्यांनी, फुल विकसित करून ठेवलं. आता इकडे सगळे ग्राउंडची पोरं वगैरे आहेत, ग्राउंडची पोरं तर दिसत आहेत तिकडे सर्व, पण इथून काय दिसत नाही, पूर्ण जाम करून ठेवलं. इथे शेड वगैरे टाकले, तिकडून ते शेड तोडलं आहे समोरून, आणि ते शेड बाकी आहेत अजून. हा ग्राउंडवालाच कोणतरी पोरगा दिसतंय. या आमच्याच अकॅडमीची जर्सी आहे. कोण आहे मित्रा? हॅलो कर व्लॉगला, हॅलो. नाही कोणतरी ओळखीचं नाही, कोणतरी भलताच आहे. ओळखीचं नाही, नवीन ॲडमिशन, इट्सचं नवीन ॲडमिशन, कोण ओळखीचा फरक नाही. तिकडे आपल्या पोरं असतील आय थिंक. तर बघा तिकडे समोर दिसतंय का, इकडे हे करतात ना व्यायाम, ते सर्व सकाळी पण येतात. इथे पण चालू आहे ते. इथे पुढे ते व्ह्यू भारी येतोय. इथे आधी आम्ही यायचो सकाळचा, मस्त फुल मजा करायला, पण आता का कोणी येतच नाही वाटतं. सकाळी येत असतील, आत्ता नाही कोणी. हा सकाळचा पूर्ण ग्राउंड आहे. हा छोटा राऊंड आहे, इथून गाड्या गेल्यात ह्यावाल्या. हा आय थिंक सो इथून म्हणजे असा, इथून असा पूर्ण राऊंड असं इथून फिरून इथून चालू. तर हा काहीतरी 280चा आहे, 300चा पण नाही. आणि हा इथून गेला ना, इथून असा सरळ पुढून जाऊन त्या झाडाच्या इथून टर्न मारून सरळ जायचं आहे. तो वाला काहीतरी 350चा ग्राउंड आहे. तो अजूनपर्यंत आता तर कोण दिसतच नाही, सगळी पोरं गेली वाटतं, सगळी पोरं गेलेत, आता कोण नाही ते. इथे पुशअपचे वगैरे खांब होते, ते पण काढून टाकले असतील. पुलअप्सचे, सॉरी, इथे होते पुलअप्सचे रॉड होते तिकडे, ते पण आता काढून टाकले असतील. आता इथे काय दिसत नाही, ते पण काढून टाकले असतील पूर्ण. तिथे खूप दिवसांनी आलं त्यामुळे काय समजत पण नाही कुठे काय ठेवलं आहे. इथं साईड वगैरे चालू झाले. इथे मॅचीचा रविवारच्या मॅची असतात ना, तिकडचा तो मंच आहे, म्हणजे स्टेज एक प्रकारचा. तर आता बघू काय दिसलं तर दाखवतो पुढे. त्याखाली आम्ही पुलअप्स वगैरे मारायचो. इथे होती ती मशीन, इथे कुठेतरी, इथे हां समोर. इथे पुलअप्स मारायचो, इथे वॉर्मअप वगैरे व्हायचं सगळ्या पोरांचा. आणि नंतर मग इथून राऊंड सुरू पुढून. इथे व्हाईट दिसतं ना, हां हे एक्झॅक्ट इथून सुरू राऊंड, इथून सुरू असा गोल फिरून जाणार. व्ह्यू बघा सकाळचं तर सकाळची तर खूप मजा इथे, सकाळची तर अजून मजा. आता मी आलो आहे राऊंड मारायला, तो बोललो मस्त राऊंड मारतो 1-2 आणि दाखवतो तुम्हाला पण कसं होतं आणि आता काय झालं आहे. फुल पॅक करून ठेवलं इथे आता, की असं बाहेरचं कोण येऊ शकत नाही. आधी इथे आणि साफ वगैरे पण केलं आहे पूर्ण. आता उन्हाळ्यात असं म्हणतो सुकणार म्हणा गवत, इथे खूप सारं गवत वगैरे येतं. आम्ही खूप वेळा बघितले. आम्ही आधी यायचो ना, मी आय थिंक 1 वर्ष होतो पूर्ण, तर इथे पूर्ण बघितलं आहे मी. थंडीमध्ये कसं असतं, उन्हाळ्यामध्ये कसं असतं आणि पावसाळ्यामध्ये पण कसं असतं. पावसाळ्यामध्ये हे वाला गवत आहे ना, हे इकडे ह्या पट्ट्यामध्ये दिसतं इथे आतल्या, ते पूर्ण असं ना गुडघ्याभर असतं, पूर्ण गुडघ्यापर्यंत येतं ते. आणि समोर तो ते बघा इकडे समोर हे माती हे करायचं, माती दपटण्याचं आहे ते. ती पोरं आम्ही एक करायचो, ते पकडायचो आणि चालत चालत घेऊन जायचो माती दपट करायला. कारण की क्रिकेटवाली पोरांना आणून ठेवलं आहे, वापरायचं आम्हीच लोक जास्त करून. तर इथून पुढे पण आहे, बघू. इथे आता तरी मस्त वाटतं इथे, कारण की फ्रेश हवा, पूर्ण फ्रेश हवा भेटते इकडे. आणि माझ्या आता डेलीचे मी काउंट ठेवले 10,000 स्टेप्सचे. ते माझे सकाळ ते दुपारपर्यंतच कंप्लीट होतात 10,000 स्टेप. तर हे मग आता लवकर अजून स्टेप वाढवले पाहिजे, काउंट टार्गेट वाढवला पाहिजे अजून. इथे बघा हा वाला, हे वाला बोलवतो मी तुम्हाला, समोर आहे ना ते गोल, ते ह्या मैदानाला नाव आहे सप्रा नाव आहे या मैदानात, सप्रा बोलतो त्याला, सप्रा. तर आता राऊंड वगैरे मारून झालेत, आता मी जातो घरी. आता तरी पण मारले, तरी मी 4-5 राऊंड मारले आणि आता मी जातो घरी, कारण की आता लावायत दिवाबत्ती करायचा टाईम झाला आहे. तर मग आता घरी जातो, दिवाबत्ती करतो
आणि हा व्ह्यू तर बघा मित्रांनो, व्ह्यू असला भारी व्ह्यू आहे ना आई, एकदम मन प्रसन्न झालं इथे. असं वाटतंय आधी का नाही आलो, इतके दिवस स्किप का गेले. एवढं भारी आहे ना, एकदम मस्त, एकदम भारी, एकदम म्हणजे असं जुन्या वाईब्स अशा येतात आतमधून की हां आठवणी येतात जुन्या, की ते आपण हे केलेलं, की ते आपण किती वेळ तरी सरांसोबत होतो, पोरांसोबत होतो, त्या खूप मजा केलेली इथे, खूप अतिशय मजा केलेली इथे. आणि इथे रात्री इथे फक्त काय माहिती आहे का, इथे दारू वगैरे पितात ना, त्यांनी फक्त वाट लावून ठेवली, कारण की तिथे काचेच्या बॉटल्या वगैरे त्याकडे टाकून ठेवले आहेत, कुठे घाण केले कचरा नाही, तर बाकी एकदम ग्राउंड एकदम साफ आहे, एकदम समकी कोण बोलणारच नाही की इथे काय होतं की नाही. कारण की आता तर जरा चांगलं केलं आहे. पहिले इथे खूप खड्डे वगैरे येते, हे बघा स्लोप आहे इथून अक्का इथून इथे इथे इकडेच एक सांगते, इकडे ना खूप वेळा पडलं आहे मी पावसाळ्यामध्ये. इथे स्लोप होतो ना, इथे पाटी ना पाटी, इथे चिखल होते आणि ना पाय शूज आहेत ना, शूज असे घसरतात, त्यामुळे इथे खूप वेळा पडलं आहे. तर चला तेच काय नाही, तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून घेऊन आलो, बोललो बघू आता इथे चाललो आहे तर बघू कसं दिसतंय, काय नाही काय अवतार केलं आहे. तर चला नंतर घरी भेटू, बाय. तर आता जेवण वगैरे भारी झालं आपला मस्त एकदम. आता आला नाईट वॉकला शतपावली करायला. तर आता तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत असाल तर ब्लॉगला लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला कोणता पार्ट आवडला तो सांगा, तसं आपण ट्राय करू त्या टाईपचे ब्लॉग आणायला. सो बाय, टेक केअर, स्टे सेफ अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय, पीस आउट.